ओके, चॅटमध्ये जी लिंक आहे त्याच्यामध्ये आपल्या ठिकाणाचं नाव टाईप करा. इथे मला तुमचे आन्सर्स दिसतील स्क्रीनवर. आता आपण बघतोय वाशी, नवी मुंबईवरनं जास्त करून लोक जॉईन झाले. धाराशिव, पुणे, सायन, मुंबई. गुड टू सी दॅट. तुम्ही जशी उत्तरं टाईप कराल इथे त्याप्रमाणे इथे मला ती नावं दिसतील. तर प्लीज सगळ्यांनी चॅटमध्ये जाऊन लिंक क्लिक करा आणि तुमचं जॉईनिंगचं ठिकाण तिथून तुम्ही जॉईन करता ते प्लीज टाईप करा. ओके, नवी मुंबई, पुणे टॉपचे ठिकाण आलेले आहेत याच्यामध्ये. प्रकरणे आपण आता कंटिन्यू करत आपलं सेशन. तर आज मी तुम्हाला एक खूपच महत्वाची जे जे ऑलरेडी ट्रेडिंग करत आहेत त्यांच्यासाठी खूपच महत्वाची स्ट्रॅटेजी होणार आहे. ज्यांना ट्रेडिंगचा अनुभव नाही त्यांना काही एक दोन चार गोष्टी कळायला नाहीत तरी तो प्रश्न राखून ठेवा. हे सगळ्या प्रश्नांचे उत्तर आज जास्तीत जास्त देऊनच जाण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, स्लाइड माझी दिसते. प्लीज माईक ऑन करून कन्फर्म करा कोणीतरी. स्लाइड दिसते का BFF मनी? नाही दिसत. हो सर, दिसते. हो सर, दिसते. ओके ओके ओके. तर स्लाइड्स माझ्या हे सर्व इंग्रजीत असणार आहेत. आज आपण फ्रायडे ब्लॉकबस्टर स्विंग ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी ही शिकणार आहोत. तर शक्य असेल तर वही पेन घेऊन बसा. इथे ग्रुपवरती सांगायचं होतं मला पण मी विसरलो. तर ऍटलिस्ट नसेल पटकन तर एक कागद पेन घेऊन बसा. ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी कॅमेरा ऑन करा. म्हणजे इंटरॅक्टिव्ह सेशन होईल. मला वाटेल समोर बसलेले आहेत लोक. मी एका बाजूने फक्त मोनोलॉग करत नाहीये पण हा डायलॉग आहे. तरी सुद्धा शंका मध्ये मध्ये नाही विचारलं तर बरं होईल. शंका नोंदवून ठेवा. त्यासाठी पण तुमच्याकडे असलेलं वही पेन तुम्ही वापरा. सगळे डाऊट्स लिहून ठेवा. नाहीतर शेवटी आपल्याला काही डाऊट राहून जातात आणि विचारायचं राहून जातात. तर त्यापेक्षा ते नोंदवून ठेवा. आणि काही महत्वाची गोष्ट तुम्हाला इन द प्रोसेस काही गोष्टी तुम्हाला माहित असतील, काही गोष्टी तुम्हाला नवीन शिकायला मिळतील. तर ज्या नवीन मिळतील त्या तुम्ही लिहून ठेवा. म्हणजे त्याचा तुम्हाला उद्यापासून निश्चित उपयोग होईल. ओके. तर फ्रायडे ब्लॉकबस्टर ही स्विंग ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी आहे. तर याच्यामध्ये फ्रायडे ब्लॉकबस्टर याला का म्हटलेलं आहे? कारण की जसं प्रत्येक फ्रायडेला एक मूवी रिलीज होतो त्याप्रमाणे या स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला प्रत्येक फ्रायडेला कळतं की आपल्याला काय करायचं आहे स्विंग ट्रेडिंगमध्ये. आता स्विंग ट्रेडिंग हा शब्द सुद्धा काही जणांना थोडासा अनोळखी असेल तर त्याबद्दल पण आपण बोलणार आहोत. पण त्यापूर्वी स्टॉक मार्केटमधले कुठल्याही प्रकारचं एज्युकेशन देताना एक आपल्याला डिस्क्लेमर दाखवणं कंपल्सरी असतं. तर तो मी तुम्हाला सांगतो की या प्रेझेंटेशनमध्ये जे काही दाखवलं जाईल ते एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल पर्पजसाठी आहे. म्हणजे फक्त शिकण्याच्या दृष्टिकोनातून आहे. यात कुठल्याही प्रकारची टिप नाही, कुठल्याही प्रकारची गॅरंटी नाही. ट्रेडिंग करणे, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणे किंवा कुठल्याही प्रकारचा बिझनेस करणे याच्यामध्ये थोडीफार रिस्क असते. तर त्याचा कृपया भान ठेवावं. आपला स्वतःचा रिसर्च मी आता हा रिसर्च तुम्हाला दाखवणारच आहे. परंतु त्याच्यात स्वतःच थोडंसं ऍप्लिकेशन करून आपले रिस्क आपल्या ऑब्जेक्टिव्ह ऍड करून मगच तुम्ही डिसिजन्स घ्यावेत ही एक विनंती आहे. पास्ट परफॉर्मन्स याच्यात निश्चित दाखवलं जाईल की या स्ट्रॅटेजीमुळे मागे काय घडलेलं आहे आणि फ्युचरमध्ये काय होईल. परंतु मागे घडले तसंच पुढे होईल याची काही गॅरंटी नसते. तर याचे कृपया भान ठेवावा. आणि ही इन्फॉर्मेशन वापरून किंवा ही स्ट्रॅटेजी वापरून तुम्ही कुठल्याही प्रकारचा प्रॉफिट किंवा लॉस जर केला तर त्याच्यासाठी BFFmoney.in किंवा मी स्वतः जबाबदार असणार नाही. आपली स्वतःची रिस्क आणि स्वतःची ट्रेनिंग ही स्वतःची जबाबदारी असते. ओके. तर याचबरोबर सुरू करू व्हॉट इज स्विंग ट्रेडिंग. आता स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय इथपर्यंत काही लोकांना प्रश्न असतील. तर त्यामुळे तुम्हाला जे माहिती आहे त्याच्यावर मी उदाहरण घेऊन सुरू करतो. इन्व्हेस्टर आहेत. बऱ्याचशा लोकांचे तुमचे म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट असतील, SIP असतील, नसतील तर ते असायला पाहिजेत. तर
म्युच्युअल फंड मॅनेजर काय करतो, आपल्या वतीनं स्टॉक विकत घेतो. आणि इथे एक मी स्टॉक, खूप पॉप्युलर स्टॉकचं उदाहरण घेतलेलं आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, SBIN त्याला म्हणतात. SBIN हा स्टॉक जून 2021 ला 440 रुपयाच्या आसपास ट्रेड करत होता. आणि आपण असं गृहीत धरूयात की एखाद्या म्युच्युअल फंड मॅनेजरने किंवा एखाद्या इन्व्हेस्टरने हा स्टॉक घेतला 440 रुपयांना, आणि तो आजपर्यंत होल्ड करून ठेवलेला आहे. आता त्याला 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत, आणि 3 वर्षांनी हा स्टॉक 840 रुपयाला ट्रेड करत आहे. 400 रुपयाचा नफा आहे आपल्याला हा. 3 वर्षामध्ये 91% प्रॉफिट आहे. ठीक आहे. आता हा 91% चांगला आहे की वाईट आहे हे आपल्याला समजण्यासाठी 3 वर्ष आणि 91% हे दोन्हीही नंबर महत्वाचे आहेत. ते कशासाठी? कारण आपण जेव्हा कुठल्याही इन्व्हेस्टमेंटचा परतावा बघतो, तर तो बघताना वार्षिक रिटर्न हा एक नंबर आपल्याला महत्वाचा मानायला पाहिजे. आणि तो आपल्या प्रत्येक इन्व्हेस्टमेंट करताना, इव्हन तुम्ही पॉलिसी जर घेत असाल, तर आपल्याला जो परतावा मिळतोय तो 20 वर्षांनी एवढे मिळणार आहे, 15 वर्षांनी तेवढे मिळणार आहे, अशा प्रकारच्या कन्फ्युजन्स बाजूला सारून दर साल दर शेकडा, जे आपल्याला 6वी मध्ये शिकवलेलं आहे सगळ्यांना, कंपाऊंडिंग इंटरेस्टच्या चॅप्टरमध्ये किंवा चक्रवाढ व्याज या चॅप्टरमध्ये, तर दर साल दर शेकडा आपल्याला किती रिटर्न मिळत आहे ते जर माहित असलं, तर ही इन्व्हेस्टमेंट आपली चांगली की वाईट हे कळतं. आणखीन 2-3 नंबर्स असतात जे आपण दर साल दर शेकडा प्रमाणे बघतो, आणि म्हणून हे महत्वाचं आहे. आपण FD जेव्हा ठेवतो तेव्हा दर साल दर शेकडा बघतो, 7%, 6%. FD ला आपल्याला दर साल दर शेकडा हा दर सांगितला जातो. मग आपण अर्ध वर्ष ठेवलं तर आपल्याला 3.5%च मिळणार असतात, हे आपल्याला माहिती आहे. तसंच दुसरा नंबर आहे महत्वाचा, महागाई. ही महागाई आपण म्हणतो 7%ने वाढते, 8%ने वाढते. याचा अर्थ काय? वर्षाला 7%ने वाढते किंवा वर्षाला 8%ने वाढते. तर हे वर्षाला, ह्याचा महत्वाचा नंबर आहे. तर इथे सुद्धा आपल्याला वर्षाला किती या प्रश्नाचं उत्तर मिळालं पाहिजे. 3 वर्षामध्ये 91% तर वर्षाचं किती, हे गणित काढायला तसं एवढं अवघड नाहीये. पण चक्रवाढ व्याज धरलं तर थोडंसं अवघड आहे. तर 91% 3 वर्षामध्ये प्रॉफिट आलं तर आपल्याला अॅन्युअलाइज्ड CAGR किंवा वार्षिक दर ज्याला म्हणतात, तो 24% पडतो. आता हा चांगला आहे की वाईट आहे? निश्चितच चांगला आहे. कारण आपला महागाईचा दर 7-8%ने वाढतोय आणि आपले पैसे जर 24% दरवर्षी वाढतात, तर आपल्याला चांगलंच. पण हे एका स्टॉकचं उदाहरण आहे. अशा प्रकारे आणखीन आपल्याला स्टॉक्स बघता येतील जे 20% खाली सुद्धा गेलेले आहेत. तर म्युच्युअल फंड मॅनेजरचं हे काम असतं की तो आपल्यासाठी स्टॉक घेतो ॲज अन इन्व्हेस्टर, आणि आपल्याला त्यातनं ग्रोथ मिळवून देतो. त्या स्टॉकमधनं केव्हा बाहेर पडायचं हे सुद्धा त्याने ठरवलेलं असतं. तर त्याप्रमाणे तो बाहेर सुद्धा पडतो, आणि ते जे पैसे आलेले असतात ते दुसऱ्या स्टॉकमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट केले जातात. हा झाला इन्व्हेस्टर. आता ट्रेडर अप्रोच काय आहे? तर ट्रेडर अप्रोच असा आहे की हे 91% वाढ तर झालेली आहे, पण मला याच्यामध्ये आणखीन जास्त फायदा काढता येईल का ॲज अ बिझनेसमॅन? तर तो असा काढता येतो. स्विंग ट्रेडिंग ह्याला म्हणतात, की 440 रुपयाने मी घेतला जूनमध्ये, आणि मी जवळपास 1 वर्षभराने 520 ला तो विकला. का विकला? कारण तो परत इथून खाली पडणार आहे असा अंदाज आहे. 80 रुपये इथे मिळाले. पुन्हा इथे जुलैमध्ये, पुढच्या जुलैमध्ये आपण 440 रुपयालाच घेतला, आणि आपण 600 रुपयाला विकला. हे साधारण मार्च एप्रिलमध्ये. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा एप्रिलमध्ये आपण हा घेतला 520 रुपयाला, आणि आता सध्या तो 840 ला आहे. समजा गृहीत धरा की आता हा विकला. तर या प्रोसेसमध्ये काय झालंय, माझे पैसे पूर्ण वेळ अडकलेले नाही आहेत, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की मला जे अगोदर 400 रुपये मिळाले होते त्याच्या तुलनेत इथे मला 560 रुपये, म्हणजे 110% साधारणतः प्रॉफिट मिळालेला आहे 400 रुपयाच्या गुंतवणुकीवर. ओके. याचा पण CAGR काढला पाहिजे किंवा वार्षिक परतावा काढला पाहिजे. तर तो थोडा जास्त अवघड आहे. तो गुगल शीटमध्ये किंवा एक्सेल शीटमध्ये कसा काढायचा हे मी शेवटी दाखवेन, वेळ आपल्याला जर पुरला तर. पण सध्यापुरतं हे समजून घ्या की ह्याचा वार्षिक परतावा 200% पेक्षा अधिक पडतो. ठीक आहे. तर हे निश्चितच अट्रॅक्टिव्ह आहे, आणि याच्यासाठीच ट्रेडिंगमध्ये लोक अट्रॅक्ट होतात. परंतु स्विंग करणे म्हणजे खाली आल्यावरती बाय करणे, वरती आल्यावरती विकणे, आणि परत खाली आल्यावरती बाय करणे, हे टेक्निक ज्याला जमलं त्यालाच हे करणं शक्य आहे. अन्यथा ह्या ट्रेडिंगच्या प्रकारामध्ये इन्व्हेस्टरपेक्षा तुम्हाला जास्त प्रॉफिट होण्यापेक्षा इन्व्हेस्टरपेक्षा कमी प्रॉफिट किंवा कधी कधी लॉस सुद्धा होतो. ठीक आहे. त्यामुळे स्विंग ट्रेडिंग हे शिकण्याची गोष्ट आहे. ओके. आणि त्यापेक्षा सोपं आहे सगळ्यांना म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे. म्युच्युअल फंड्स तुम्हाला 15%ने साधारणतः रेट देतात, आणि आपल्याला काम त्यात काहीच करायचं नाही. हे झालं स्विंग ट्रेडिंग. आता ट्रेडिंग स्ट्रॅटेजी म्हणजे काय? हे स्ट्रॅटेजी म्हणजे काय हे थोडक्यात सांगतो. स्ट्रॅटेजी सिम्पली एक सेट ऑफ रूल्स आहे, एक नियमांचा संच आहे. आता या पॉईंटवर मी थोडासा थांबतो, आणि मागे जे आपण टॉपिक डिस्कस केला त्याच्याबद्दल कोणाला काही डाऊट आहे, कोणाला कळालं नाही आहे का, तर कृपया आता आपण एक छोटासा 2 मिनिटाचा ब्रेक घेऊन प्रश्न उत्तर करू शकतो. एनीबडी? समजलंय मी गृहीत धरतो सगळ्यांना, आणि कोणी वेटिंग मध्ये आहे का ते पण बघून घेतो.
ओके, कोणाला काही प्रश्न नाहीत असं गृहीत धरून मी आपण पुढे जाऊयात आता. ट्रेडिंग स्ट्रॅटेजी म्हणजे आपल्याला जर प्रॉफिट काढायचं असेल तर काही नियमांना आपल्याला बांधून घ्यावं लागेल आणि त्या नियमांप्रमाणेच चालवावं लागेल. काय काय नियम लागतील आपल्याला? स्टॉक सिलेक्ट कसा करायचा, कुठला स्टॉक घ्यायचा आहे, रूल्स टू सिलेक्ट अ स्टॉक, रूल्स टू स्पॉट एंट्री पॉईंट, त्या स्टॉकमध्ये आपल्याला एंट्री केव्हा करायची त्याचा काय नियम असणार आहे, रूल्स टू स्पॉट एक्झिट पॉईंट, नक्की बाहेर केव्हा पडायचं त्याच्यासाठी काहीतरी नियम पाहिजे, रूल ऑफ मॅक्झिमम ऍक्सेप्टेबल लॉस, एका स्टॉकमध्ये मॅक्झिमम किती लॉस झाल्यावरती मी यातनं बाहेर पडणार आहे, हे नक्की खूप महत्वाचं आहे. लॉस झाल्यावरती काही जण आपल्याकडे म्हणतात की आता मी थोडासा आणखीन क्वांटिटी घेतो, 4 स्टॉक घेतले असतील, 4 क्वांटिटी घेतली असेल, खाली पडलं तर आणखीन 4 घेतो, खाली पडलं तर आणखीन 4 घेतो. असं करणं अजिबात योग्य नाही आहे. कारण MT एज्युकेअर नावाचा एक स्टॉक आहे माझ्या समोरचं उदाहरण, त्याच्यात तुम्ही जर चार्ट जाऊन बघितलं तर तो 200 रुपयाला होता स्टॉक, 200 वरून तो 180 ला पडल्यावरती मी त्यातनं बाहेर पडलो, परंतु तो 180 नंतर पडत पडत 100, 50, 40 असं करत करत आज तो 3 रुपयाला ट्रेड करतो आहे. त्यामुळे खाली पडलेल्या स्टॉकला ऍव्हरेज करत राहणे ही खूप धोकादायक मेथड आहे किंवा स्ट्रॅटेजी आहे. तर मॅक्सिमम लॉस आपण किती झेलू शकतो तेवढ्या लॉसला बाहेर पडणे याच्यासाठी आपण एक रूल ठरवायचा आहे. तो रूल काय असेल हे मी सांगेलच, पण तो रूल असायला पाहिजे. रूल्स टू डिसाइड क्वांटिटी ऑफ स्टॉक, म्हणजे किती मी घेणार आहे स्टॉकची क्वांटिटी, 10 घेणार आहे, 20 घेणार आहे, 10,000चे घेणार आहे, 20,000चे घेणार आहे, याच्यासाठी आपल्याला एक रूल पाहिजे. रूल्स ऑफ रिस्क पर ट्रेड, प्रति ट्रेड आपण एकावेळी एक ट्रेड घेणार नाही आहोत, एकावेळी एक ट्रेड घेणं हे खूप रिस्की आहे. त्यामुळे आपण काय करणार आहोत, डायव्हर्सिफाय करणार आहे, आपली रिस्क डिवाइड करणार आहे. ज्याप्रमाणे म्युच्युअल फंड मॅनेजर एका फंडमध्ये 50 स्टॉक्स घेतो, तसं आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण 5-10 स्टॉक्स घ्यायचा प्लॅन करणार आहे आणि प्रत्येक स्टॉकला एक ट्रेड म्हटलं जातं आणि प्रत्येक ट्रेडमध्ये किती रिस्क आपण घेणार आहे हे ठरवलं जातं. रूल्स ऑफ ओव्हरऑल बिझनेस रिस्क, स्विंग ट्रेडिंगला मी बिझनेस म्हणतो, त्याला तुम्ही सुद्धा बिझनेस अप्रोचच द्या आणि या बिझनेसमध्ये ओव्हरऑल मी रिस्क किती घेणार आहे हे ठरवा. आणि स्विंग ट्रेडिंग मधली रिस्क हे निश्चितच कुठल्याही दुसऱ्या बिझनेसपेक्षा कमी असते, हेही मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो. कसं, तर तुमच्यापैकी काही जणांनी बिझनेसचा अनुभव घेतला असेल, आपण शेवटी वाटल्यास बोलायला एक्झाम्पल्स घ्यायला चान्स देऊ, की कुठलाही आज बिझनेस तुम्ही जर रिअल बिझनेस करायचं म्हटलं तर एखादा गाळा घेऊन एखादं शॉप टाकायचं, एखादी फॅक्टरी टाकायची, तर पहिल्या दिवशी आपल्याला काही लाखांचा इन्व्हेस्टमेंट असते. त्यातली बरीचशी इन्व्हेस्टमेंट फर्निचर किंवा अशा गोष्टींवर जाते ज्याचा उद्या काहीही आउटपुट नसतो. म्हणजे ते दुकान बंद करताना ते फर्निचर आपल्याला जंकमध्ये विकताना काहीही आपल्याला त्यातनं प्रॉफिट होत नाही. त्याच्यामुळे ती खूप मोठी रिस्क आपण घेतो. त्या तुलनेने स्विंग ट्रेडिंगमध्ये एक 10% रिस्क घेणं हे खूपच कमी रिस्क आहे. तरी पण आपल्याला या बिझनेसची रिस्क ठरवली पाहिजे. आणि हे सगळे स्ट्रॅटेजी ठरल्यानंतर याप्रमाणे जर आपण केलं तर काय झालं असतं, असं आपल्याला जर बघता आलं तर त्याला म्हणतात बॅक टेस्टिंग. म्हणजे मी आता हे रूल्स ठरवलेले, या रूल्स प्रमाणे मी चाललो तर पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्याला मागे काय झालं हे माहीत असलेलं बरं पडेल. त्याला म्हणतात बॅक टेस्टिंग. आणि बॅक टेस्टिंगचे रिझल्ट बघून आपण एक अंदाज बांधून पुढे जाऊ शकतो. आता असं काही कंपल्सरी नाहीये की मागे जसं घडलं तसंच पुढे घडेल, पण आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो, काही प्रोबॅबिलिटी असते, शक्यता असते, चला बाबा 90% जरी झालं तरी ठीक आहे, 80% असंच घडलं तरी ठीक आहे, 70% असंच घडलं तरी ठीक आहे. त्याच्यामुळे बॅक टेस्टिंग हे खूप महत्वाचं असतं. ओके, आता काही महत्वाचे मुद्दे, आपल्याला काही प्रश्न मध्येच आले स्ट्रॅटेजीच्या रूल बद्दल, तर थोडंसं थांबा शेवटपर्यंत आणि शेवटी मी एक अटेंडन्सचा बोनस पण जाहीर करणार आहे सगळ्यांसाठी. इफ यू थिंक आय कॅन डू दिस बिकॉज ऑफ समथिंग, मला हे करता येणार नाही कारण की माझ्याकडे कॅपिटल कमी आहे, मला हे करता नाही येणार, मला स्टॉक लिस्ट निवडता नाही येणार, मला बाईंग करता नाही येणार, असे बरेचसे प्रश्न काही मध्ये मध्ये येतील तुम्हाला. तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे असण्याची शक्यता आहे, ते शेवटी तुम्ही विचारा. त्यामुळे शेवटपर्यंत थांबा. ओके, मध्येच हे मला जमणार नाही म्हणून सोडून जाऊ नका. तुम्ही एक खूप महत्वाच्या आणि सुंदर स्ट्रॅटेजीला मुकाल हे मी सांगू शकतो. डू नॉट इन्व्हेस्ट और ट्रेड इफ युअर बेसिक सेफ्टी इन्व्हेस्टमेंट्स आर नॉट येट इन प्लेस. एक महत्वाचं मला प्रत्येकाला सांगावं वाटतं की ट्रेडिंग करून आपल्याला इन्कम काढायचं आहे, आपला वेल्थ ग्रो करायची आहे, हे बरोबर आहे, परंतु त्यापूर्वी सेफ्टी काही इन्व्हेस्टमेंट्स असतात, ज्याला टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, ऍक्सिडेंट इन्शुरन्स असं म्हणतात. त्या नसतील तर त्याचा निश्चित विचार करा. त्याबद्दल पण मी गायडन्स करतो सेपरेटली, मला त्याच्यासाठी मेसेज करू शकता. कितीही अट्रॅक्टिव्ह बिझनेस असला तरी डू नॉट पुट ऑल एग्स इन वन बास्केट. म्हणजे मी म्युच्युअल फंडची SIP थांबवता नाही तर ट्रेडिंग सुरू करतो किंवा जॉब सोडतो आणि ट्रेडिंग सुरू करतो, असं काहीही करू नका. कारण कुठल्याही बिझनेसमध्ये रिस्क असते, त्याचा संपूर्ण अंदाज आल्याशिवाय जॉब सोडणे किंवा SIPs बंद करणे
SIPs नसतील तर चालू करायला पाहिजे, पहिली गोष्ट. चालू असतील तर बंद नाही करायला पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा आहे. आता आपण येऊयात परत स्ट्रॅटेजीकडे. एंट्रीचे रूल्स काय आहेत? तर या स्ट्रॅटेजीमध्ये कुठले स्टॉक मी घेणार आहे, कशाच्या आधारावर घेणार आहे, ह्याच्या खूप सोपे नियम मी तुम्हाला सांगणार आहे. ते कसं करायचं हे सुद्धा दाखवणार आहे. सिलेक्ट अ ग्रुप ऑफ स्टॉक्स विथ हायेस्ट मार्केट कॅपिटलायझेशन. आज मार्केटमध्ये सगळ्यात जास्त व्हॅल्यू असलेली कंपनी आहे रिलायन्स आणि HDFC बँक. हे कशाच्या बेसिसवर ठरतं? तर त्याची मार्केट कॅपिटलायझेशन, म्हणजे त्या कंपनीचे मार्केटमध्ये असलेले स्टॉक्सची संख्या, शेअर्सची संख्या गुणिले त्याची आजची प्राइस, याचा गुणाकार केल्यावरती त्याचे काही हजार कोटी अशी व्हॅल्यू येते. तर त्या व्हॅल्यू प्रमाणे सगळ्यात महाग कंपनी किंवा सगळ्यात मोठी कंपनी रिलायन्स आणि HDFC बँक हे दोन ठरतात. तर तसं आपल्याला टॉपच्या 200 कंपन्या यांची एक यादी घ्यायची आहे. ओके, तर टॉपच्या 200 का घेतल्यात आपण? कारण की याच्यात सगळ्यात कमी रिस्क असणार आहे. आपण बिझनेस करताना रिस्क कमी कमी करत जाण्यासाठी पुढे पुढे जाणार आहोत या स्ट्रॅटेजीमध्ये. तर मी या स्ट्रॅटेजीमध्ये माझ्या बाजूने निफ्टी 200 स्टॉक्स ही एक यादी असते. निफ्टीचे म्हणजे टॉपचे 200 स्टॉक्स ज्यांची मार्केट कॅपिटलायझेशन सगळ्यात जास्त आहे. तुम्ही 200च्या ऐवजी निफ्टी 250, निफ्टी 500, निफ्टी 50 असे संच सुद्धा घेऊ शकता. पण जसा तुमचा युनिव्हर्स असेल त्या स्टॉक्सचा, तसे तुमचे रिस्क आणि रिटर्न्स कमी जास्त होऊ शकतात. तर मी फक्त 200ला टेस्ट केलेलं आहे आणि निफ्टी 50ला टेस्ट केलेलं आहे आणि निफ्टी 200ला हे जास्त योग्य चालतं, असं माझा अंदाज आहे. परंतु तुम्हाला जर दुसऱ्या कुठल्या गोष्टींचं बॅक टेस्टिंग करायचं असेल तर करू शकतो. एक मिनिट, कोणीतरी वेटिंग मध्ये आहे. ठीक. आता हे स्टॉक्स आपण निवडले, 200 स्टॉक्सची लिस्ट आपल्याला घ्यायची आहे. कशी घ्यायची ते मी दाखवणार आहे, त्यामुळे थोडं थांबा. आता एव्हरी वीकेंड काम करायचं आपल्याला याच्यावरती. हे एक महत्वाचं आहे. आपल्याला याच्यावरती रोज काम करण्याची आवश्यकता नाही. या स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला आठवड्यातून एकदा, शुक्रवारी, शनिवारी, रविवारी किंवा सोमवारी, आपल्या या आवडीच्या दिवशी तुम्ही हे काम करू शकता. तर आपण वीकेंड गृहीत धरूयात की वीकेंडला काय करायचंय, या प्रत्येक स्टॉकचे मागच्या एका वर्षातले रिटर्न्स काढायचे आहेत टक्केवारीप्रमाणे. या स्टॉकने मला मागच्या एका वर्षामध्ये किती रिटर्न दिलेले आहेत. ठीक आहे. त्या रिटर्न प्रमाणे, टक्के रिटर्न्स प्रमाणे सॉर्ट करायचे. म्हणजे सगळ्यात जास्त रिटर्न दिलेला स्टॉक सगळ्यात वरती, त्यापेक्षा कमी दिला असेल तो त्याच्या खाली, असं आपल्याला मांडायचं. हे एक्सेल मध्ये सॉर्टिंग सहज करता येतं, तुम्हाला करून दाखवतो थोडं. आता पुन्हा या टॉपच्या स्टॉक्समध्ये किंवा सगळ्या स्टॉक्समध्ये असे स्टॉक्स आपल्याला वगळून टाकायचे ज्यांची किंमत आजच्या घडीला 400 रुपयापेक्षा कमी आहे. ओके. आता हा पुढचा फिल्टर का लावलेला आहे? कारण 100-200 रुपयाचे जे स्टॉक्स आहेत किंवा काही 50 रुपयाचे पण स्टॉक्स आहेत, काही स्टॉक्स इव्हन 16-17 रुपयाचे सुद्धा आहेत या निफ्टी 200च्या यादीमध्ये. उदाहरणार्थ मला वाटतं वोडाफोन आयडिया, सुझलॉन हे छोट्या किमतीचे स्टॉक्स आहेत. या स्टॉक्समध्ये रिटेलर्स आणि मोठे इन्व्हेस्टर्स, यापैकी रिटेलर्सची गर्दी जास्त असते आणि मोठे इन्व्हेस्टर्स जे प्राइस ठरवतात, प्राइस वरती घेऊन जातात, त्यांचं प्रमाण थोडं कमी असतं. आणि आपल्याला राहायचं आहे मोठ्या इन्व्हेस्टर्सच्या सोबत, ना की रिटेलर्सच्या सोबत. यासाठी आपण 400 रुपयापेक्षा किंमत कमी असलेले स्टॉक्स आहेत, याची आपण या कारणीतून आपण त्यांची वगळण्यासाठी त्यांचे लिस्ट साईडला करणार आहोत. तर हे उरल्यानंतर आपल्याला त्या लिस्टमध्ये बघायचं आता टॉप 5 चे स्टॉक्स कोण आहेत जे सगळ्यात जास्त रिटर्न देत आहेत आजच्या घडीला, आजच्या शुक्रवारी, कम्पेअर टू 1 इयर बॅक. म्हणजे एक वर्षापूर्वी बरोबरची किंमत बघून आजपर्यंत त्याने सगळ्यात जास्त रिटर्न दिलेले हे स्टॉक्स आहेत ज्यांची किंमत आजच्या घडीला 400 रुपयापेक्षा अधिक आहे. हे स्टॉक्स आपल्याला काहीही विचार न करता फ्रायडे एंड ऑफ डेला किंवा मंडे मॉर्निंगला बाय करायचे आहेत. सेम क्वांटिटीमध्ये, सेम अमाऊंट इन्व्हेस्ट करून. क्वांटिटी सेम नाही, आपल्याला अमाऊंट सेम ठेवायची. ठीक आहे. समजा धरून चाला तुम्ही स्टॉक SBIचा स्टॉक 25,000चा घेतला तर बाकी स्टॉक्स पण 25,000 रुपयाचे आपल्याला घ्यायचे. आता ही झाली एंट्री. आपण मंडेला एंट्री घेतली आणि पुन्हा आठवड्यावर आपण काहीही करणार नाही. थोडं वॉच ठेवू शकता तुम्ही, असं काही आवश्यक नाही की बघायचंच नाही. पण डायरेक्ट आपल्याला डिसिजन घ्यायचे आहेत ते पुढच्या शुक्रवारी आहे. पुढच्या शुक्रवारी आपण काय करणार आहोत? पुढच्या शुक्रवारी आपण पुन्हा एकदा लिस्ट बघणार आहोत, आपल्या स्टॉक्सची परिस्थिती बघणार आहोत. जर कुठलाही स्टॉक 10% अधिक लॉसमध्ये असेल तर आपल्याला तो विकून टाकायचा आहे, तो लॉस घ्यायचा आहे. ओके.
म्हणजे मी काय म्हणतोय, 25,000 रुपयाचा स्टॉक तुम्ही घेतला, तर 2,500 रुपयापेक्षा अधिक लॉस झाला असेल तर त्याला विकून टाकायचं आहे. ओके, काही विचार करायचा नाही. आता हे सगळं पाचीच्या पाची स्टॉकच्या बाबतीत घडेल का, तर नाही घडणार. आणि यासाठी आपण 5 स्टॉक्स घेतो. आपल्या या स्ट्रॅटेजीमध्ये 5 ते 10 स्टॉक्सची संख्या आपल्याकडे एका वेळी असू शकते. पुढच्या फ्रायडेला आपण पुन्हा एकदा रँक्स चेक करणार आहोत. म्हणजे पुन्हा एकदा पहिले 5 कुठले, पहिले 10, 15 कुठले हे बघायचं आहे. आणि आपण घेतलेले स्टॉक्स आता कुठल्या रँकला आहेत हे पण बघायचं. ओके, आता आपण घेतलेल्या स्टॉकमध्ये जर रँक 15च्या वर गेला, म्हणजे मागच्या वेळेस तो 4थ्या रँकवर होता म्हणून आपण बाय केला, आता तो 15व्या रँकच्या पुढे गेलेला, तर त्याला विकून टाकायचंय. पुन्हा तिथे प्रॉफिट लॉस किती आहे काही बघायचं नाहीये. रँक जर 10च्या वर आहे पण 15च्या आत आहे, 10 ते 15च्या रेंजमध्ये आहे, लेस दॅन 16 बट मोर दॅन 10, तर लॉस असेल तरच विकायचा आहे हा स्टॉक. प्रॉफिट असेल तर होल्ड करून ठेवायचं. किती पण लॉस असू शकतो, 2%, 5%, 3%. लॉस असेल, रँक 10च्या वर गेला असेल तर काढून टाकायचं. प्रॉफिट असेल रँक 10 ते 15च्या मध्ये तर मग तो होल्ड करायचं, त्याला विकायचं नाहीये, ठेवायचं आपल्या. रँक 10 पेक्षा कमी आहे तरी पण ठेवायचं. ठीक आहे, याच्यात लॉस असला तरी थोडाफार ठेवायचा. 10% पेक्षा अधिक तर नसणार आहे, कारण 10% पेक्षा अधिक असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही तो आधीच टाकलेला. थोडाफार प्रॉफिट लॉस मध्ये आहे आणि 10%, 10च्या रँक खाली आहे, म्हणजे पहिल्या टॉप 10 मध्ये आपला स्टॉक अजूनही आहे, तर आपल्याला त्याला पकडून ठेवायचं आहे, त्याला विकायचं नाही. रँक 5च्या आत आहे पण तरी लॉस आहे, म्हणजे हे थोडंसं शक्यता कमी आहे या गोष्टीची. पण तसं जर झालं तर आपल्याला ही क्वांटिटी ना अर्धी विकायची आहे. आपल्याकडे जे आहे 25,000ची ना, आपल्याला त्यातले 12-12,500ची क्वांटिटी विकून टाकायची. आणि जर प्रॉफिट असेल कुठल्याही स्टॉकमध्ये 25% पेक्षा अधिक, आता 25% एका आठवड्यात घडणार आहे का, कधी कधी घडतं सुद्धा. आता आपल्या डिक्सॉनच्या स्टॉकच्या बाबतीत घडलं सुद्धा. डिक्सॉन जो रिसेंटली घेतला होता, मी त्याचं लाईव्ह उदाहरण पण सांगेल. भालचंद्रजी म्हणजे मेंबर आहेत, ते इथं जॉईन असतीलच, तर त्यांना आपण बोलायला थोड्या वेळाने त्या स्टॉकबद्दल. तर 25% पेक्षा अधिक जेव्हा प्रॉफिट होईल कुठल्याही स्टॉकमध्ये, तो पहिल्या आठवड्यात होऊ दे, 2 आठवड्याने होऊ दे, 3 आठवड्याने होऊ दे, 1 महिन्याने होऊ दे, 25% पेक्षा अधिक प्रॉफिट येईल त्यावेळी त्यातली आपल्याला 20% क्वांटिटी म्हणजे 1/5 काढून टाकायची. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले, तर तो 1.25 लाख झाले असतील, तर वरचे 25,000 आपल्याला काढून टाकायचं आहे. त्या 25,000चं किंवा प्रॉफिट्स आपल्याला काय करायचं, तर त्या एखाद्या सेफ म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं. सेफ म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायची म्हणजे पुन्हा कुठेतरी फॉर्म भरायला जायचं का, तर नाही. फंड्स बाजार नावाचं एक ऍप आहे म्युच्युअल फंडचं, मी तुम्हाला दाखवेल थोड्या वेळाने. ते इन्स्टॉल करून ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःच्या हाताने, जसं तुम्ही बँकिंग ऍपमध्ये कामं करता, बँकमध्ये तुम्ही ट्रान्सफर करता, तसं त्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला स्वतः ओटीपी टाकून डायरेक्टली म्युच्युअल फंडमध्ये ते पैसे तुम्हाला पाठवता येतात बँकेतून. तर ते ऍप आपल्या हाताशी असलेलं चांगलं. म्युच्युअल फंडचे तुमचे इन्व्हेस्टमेंट्स ऑलरेडी असतील असं मी गृहीत धरतो, नसतील तर ते ऍप इन्स्टॉल करून घ्या. त्याबाबत मला वेगळं तुम्हाला मेसेज वरती विचारा किंवा ग्रुपमध्ये टाकेल ते इन्फॉर्मेशन. आता आणखीन कुठला स्टॉक असेल जो टॉप 5 मध्ये रँकिंग मध्ये आलाय पण आपण घेतलेला नव्हता, तर त्याला मात्र आपल्याला तर बाय करावं लागेल. की टॉप 5 रँकर मध्ये एक स्टॉक आहे जो आपण घेतलेला नाहीये. समजा 4 पैकी पहिल्या 5 पैकी 4 स्टॉक असे जे मागच्या आठवड्यात पण टॉप 5 होते, त्यामुळे आपण ते खरेदी केले. 5वा स्टॉक असा आहे जो आपण घेतला नाही, कारण तो मागच्या आठवड्यात रँक 5च्या आत नव्हता, आता तो रँक 5च्या आत आलेला आहे, तर त्याला आपण खरेदी करायचं. अशा प्रकारे आपल्या होल्डिंग मध्ये आता 5च्या ऐवजी 6 स्टॉक असू शकतात, 7 पण होऊ शकतात, जास्तीत जास्त 10 पर्यंत जाऊ शकतात, कारण 10च्या वरती गेल्यावरती आपल्याकडे तेवढे राहणारच नाही ते. ओके, आता याचं बॅक टेस्टिंग केलेलं आहे का, की या सिस्टम प्रमाणे चाललं तर काय घडलं होतं. तर याचं मी 2017 ते 2024 या काळापर्यंतचं टेस्टिंग केलेलं आहे. आणि या टेस्टिंग मध्ये खूप मोठा सेटबॅक पण येऊन गेला. त्याला कोविड आपण पाहिला त्या काळामध्ये. तर त्या काळात सुद्धा काय झालं याचं बॅक टेस्टिंग मी केलेलं आहे. तर कोविडचा काळ सोडून इतर नॉर्मल पिरियडमध्ये या स्ट्रॅटेजीने 40 ते 50% अॅन्युअलाइज्ड रिटर्न दिलेला आहे. आणि इंडेक्स किंवा म्युच्युअल फंड्स यांचा रिटर्न जो आहे त्या काळामध्ये आपल्याला माहितीच आहे 15 ते 20% हा रिटर्न असतो. आणि ही स्ट्रॅटेजी तुम्हाला म्युच्युअल फंड पेक्षा किंवा तुमच्या इंडेक्स पेक्षा दुप्पट रिटर्न देईल याचा मला कॉन्फिडन्स या टेस्टिंग मध्ये आला. कोविडच्या वेळेमध्ये ऑब्व्हियसली ही स्ट्रॅटेजी थोडीशी रिझल्ट्सला डाऊन खाली घेऊन गेली. पण इंडेक्स जो आहे तो 15% डाऊन झाला होता 2017च्या लेवल्स पासून. आणि त्यावेळी स्ट्रॅटेजीचे रिटर्न्स खाली जाऊन 10% पर्यंतच खाली गेले, ते नेगेटिव्हला गेले.
तरीही पॉझिटिव्ह राहिलं. ठीक आहे, तर आता मी तुम्हाला त्या बॅक टेस्टिंगचे माझे रिझल्ट दाखवतो आणि रिअल ट्रेड पण आपण मग नंतर 2 अकाउंट्स मध्ये सुरू केलेले त्याचं पण मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवेन. एक मिनिट. ओके, तर हे बॅक टेस्टिंग कसं करायचं याची तुम्हाला मी माझी पद्धत एक सांगतो. ओके, एक्सेल तुम्ही सगळ्यांनी वापरलं असेल, बहुतांश लोकांनी ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे त्यांनी एक्सेल वापरलं असेल. तर ही लिस्ट आहे, स्टॉक्सची यादी आहे. तिथे ही 2017 जानेवारीची प्राइस आणि जानेवारी 2016ची प्राइस येते आणि त्याच्याप्रमाणे हा जो रिटर्न आहे, थोडंसं zoom करतो मी. हा इयरली रिटर्न आहे. तुम्हाला 5%, 47%, 57%, 12% दिसत असेल. काही काही स्टॉक्स त्या काळी नव्हते, हे पण लक्षात घ्या की AWL हा स्टॉक मी इथे लिस्टमध्ये लिहिला कारण तो आज लिस्टमध्ये आहे, परंतु तो स्टॉक 2016-17 साली अस्तित्वात नव्हता, त्यामुळे त्याचे रिटर्न्स काढता येणार नाहीत. त्यामुळे बॅक टेस्टिंग मध्ये थोडंफार एखाद दोन स्टॉकचा आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे, कारण त्यावेळेस टॉप 200 कंपनीज कुठल्या होत्या हे आज मिळणं थोडंसं अवघड आहे. पण हे रिटर्न्स बघा, 47%, 70%, 52%, 22%, असं जर आपण याची यादी मांडली तर आपल्याला टॉप 5 कुठले मिळत आहेत? टॉप 5 त्या दिवशी मिळत आहेत इंडियन बँक, एस्कॉर्ट्स, येस बँक, PEL. हे स्टॉक्स किती रिटर्न दिले होते त्यांनी? 100, 107, 78, 76, 71%. एका वर्षात जास्तीत जास्त रिटर्न दिलेले हे 5 स्टॉक्स आहेत जे आपण त्या दिवशी बाय केले असते. कुठल्या दिवशी? 6 जानेवारी 2017. आता बाय करण्यासाठी इथे मी एक प्रोसेस बनवून ठेवलेली आहे. त्या बायच्या शीटमध्ये त्यांची नावं येतील. ओके, तर हे बाय झालेले आहेत. ही बाईंग प्राइस इथे आलेली आहे. अमाऊंट मी इथे 25,000 टाकले होते. ठीक आहे, 50,000 इथे गृहीत धरलेले आहे. 50चं उदाहरणाने जाऊ पुढे आपण. आणि याबरोबर काय झालं, एक आठवडा आपण पुढे गेलेलो आहोत या प्रोसेसमध्ये. 13 जानेवारी 2017ला काय घडलं असेल, आता इथे हे दिसतंय. तर एका आठवड्यामध्ये हे 5 स्टॉक जे आहेत ते 19,000 प्रॉफिटमध्ये होते साधारण. 2.5 अडीच लाखाच्या इन्व्हेस्टमेंटवर, म्हणजे 7% सरासरी. तर हे 5 स्टॉक्स तुम्ही इथे बघू शकता. कोरोमंडल मध्ये आपल्याला 2,000 रुपये प्रॉफिट आहे एका आठवड्यामध्ये. एस्कॉर्ट्स मध्ये 4,000 रुपये आहे. इंडियन बँक मध्ये 4,000 आहे. सर PEL मध्ये 4,000. दिसत नाहीये सर. सर थोडं स्क्रीन थोडी झूम करा ना सर स्क्रीन. म्हणजे छोटी दिसते. हो सर. आता ठीक आहे, आता ठीक आहे. हो सर. ओके, तर हे एका आठवड्याने हे असं घडलेलं आहे. साधारणतः 7-1% प्रॉफिट मध्ये आहे आपला आपला हा जो 5 स्टॉकचा संच आहे. आता आपण एक आठवडा आणखीन पुढे जायचं, तर पुन्हा ती प्रोसेस रन करूया. पुढच्या आठवड्यात काय झालेलं आहे? पुढच्या आठवड्यात सगळे स्टॉक्स होल्डला आहेत. बाईंगला नवीन काहीच नाही आलेलं. आणि शक्यतो या स्ट्रॅटेजी तुम्हाला असंच दिसेल की प्रत्येक फ्रायडेला आपल्याला काम काही करावं लागणार आहे का? तर नाही. जे आहेत ते स्टॉक पकडून ठेवा. हे मोस्ट ऑफ द टाइम्स हेच काम असणार आहे. कधीतरी 3-4 आठवड्याने एखादा स्टॉक तुम्हाला बाईंगला येणार आहे.
ओके. आता पुढच्या आठवड्यामध्ये हिंद पेट्रो बाईंग झालेली आहे. ओके, हिंद पेट्रोलची बाईंग झालेली आहे. सेलिंग मात्र काही झालेली नाही अजून. सेलमध्ये आपल्याला ब्लँक दिसतंय. त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये बाईंगसाठी आणखीन एक आलेला आहे, टाटा कम्युनिकेशन्स. आताच्या घडीला 10% प्रॉफिटमध्ये आहे. ओके, पुढच्या आठवड्यामध्ये बाईंग झालेली आहे टाटा कम्युनिकेशनची आणि इथे तुम्ही रिझल्ट जर बघितलं तर 13% प्रॉफिटमध्ये आहे ओव्हरऑल. ठीक आहे. तर 7 स्टॉक बाईंग झाल्यामुळे साधारणतः इन्व्हेस्टमेंट आपली 3.5च्या आसपास गेलेली आहे आणि 47,000 प्रॉफिट आहे. तर असं हे चालत राहणार आहे. तर हे पूर्ण 3-4 वर्षाचं काय झालं हे मी तुम्हाला आता इथे डायरेक्ट दाखवतो, एक एक न करता. हा जो रेट ऑफ रिटर्न आहे इथे, हा तुम्हाला दिसेल की साधारणतः 13% आहे आणि वार्षिक दर आहे 139. तर हा 139 कशासाठी दिसतोय, कारण की 2-3च आठवडे झालेले आहेत. हा दर हळूहळू खाली पडत पडत 60-70 पर्यंत येऊ शकतो. तर हे आता पूर्ण 2 वर्षाची टेस्टिंग झालेला चार्ट आहे आणि हा रेट ऑफ रिटर्न आहे, जो साधारण मी म्हटलं की 40-50%च्या आसपास ऍव्हरेज आहे. कोविडच्या काळात तो खाली पडून पडून 10-11 पर्यंत आला होता आणि पुन्हा एकदा कोविड नंतर तो वरती जाऊन 50च्या लेवलला सेटल झालेला आहे. 60-70 पण दिसतोय, पण मी तरी पण 50च गृहीत धरतोय कॉन्झर्वेटिव्ह अप्रोच म्हणून. हा 60-70ला सुद्धा जाऊ शकतो. ठीक आहे. आता हे झालं बॅक टेस्टिंग, म्हणजे डेटा बघून आपण मागे काय घडलं याचा अंदाज बांधतो. आता हे रिअल आम्ही सुरू केलं. रियालिटीमध्ये काय घडलं तर अकाउंट सुनीता जाधव, आता मी जॉईन पण सुनीता जाधव या अकाउंट मध्ये तुम्हाला दिसत असेल. हे माझ्या मिसेसचं नाव आहे, तिच्या अकाउंट मधनं मी ही स्ट्रॅटेजी ट्रेड करत आहे 11 ऑगस्ट पासून 2023. त्याच्यात आम्ही 3 लाखाच्या आसपास कॅपिटल वापरले, पुढे पुढे थोडं वाढवलं, पण स्टार्टिंग मध्ये 3 लाख होतं. पर ट्रेड कॅपिटल 50,000 ठेवलेलं आहे. ट्रेड काउंट 6 ते 10च्या रेंजमध्ये आता आजच्या घडीला 9 आहे. ते सोमवारी कदाचित त्यातलं 1-2 एक्झिट येईल. आतापर्यंत केवळ बुक झालेला प्रॉफिट जो आहे तो त्यात 70,000 आहे आणि ओपन प्रॉफिट जो आहे त्या स्टॉक्सचा तो साधारणतः 2 लाख आहे. हे अकाउंट मी तुम्हाला आता दाखवतो. मी म्हटलं होतं जसं ओपन केलं होतं तुम्हाला लाईव्ह दाखवलं तुम्हाला प्रॉफिट्स. हे माझं झिरोदाच अकाउंट आहे. तुमच्यापैकी झिरोदा सगळे वापरतात का? काही जण वापरत नाहीत अजून. डीमॅट अकाउंट आहेत कोणाचे? नसतील तर प्रत्येकाला मी झिरोदा रेकमेंड करेन आणि तर झिरोदामध्ये थोडं थोडं मोठा करा ना, दिसत नाही स्क्रीन थोडी. थोडं झूम करतो. हम्म. ह्याच्यात तुम्हाला फक्त फ्रायडे स्ट्रॅटेजीचे स्टॉक्स दिसणार नाहीयेत, पण कुठले फ्रायडे स्ट्रॅटेजीचे स्टॉक्स आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. त्यापूर्वी ते स्टॉक्स मला तुम्हाला आपल्या फिल्टरिंग मध्ये दाखवायचे आहेत. तर मी तुम्हाला NSE इंडियाच्या साईटवरती घेऊन जातो, कारण तुम्हाला हे जर 200 स्टॉक्स काढायचे असतील तर कसे काढायचे हा एक महत्वाचा प्रश्न येणार आहे. तो प्रश्न मी तुमचा आता सॉल्व्ह करून ठेवतो. ही NSE इंडियाची वेबसाईट आहे, त्याच्यावरती जायचं आपल्याला. मार्केट डेटा, इथे इक्विटी इन SME मार्केट, त्याच्यामध्ये निफ्टी 50 डिफॉल्ट मध्ये लिस्ट आहे. तुम्हाला निफ्टी 50च्या 50 स्टॉकची लिस्ट दिसेल. आपण ठरवलं निफ्टी 200ला जायचं. तुम्ही 250, निफ्टी 500 असे वेगवेगळे संच घेऊन बघू शकता. मी निफ्टी 200चं उदाहरण तुम्हाला दिले म्हणून ते दाखवतो. निफ्टी 200 ही यादी इथे आली आहे 200 स्टॉकची. हे 200 स्टॉक्स दर आठवड्याला बदलत राहतात. 2-4 स्टॉक्स यातनं बाहेर जातील, 2-4 स्टॉक्स निघून येतील, असं होऊ शकतं. ही यादी आपल्याला आता कशासाठी पाहिजे? आपल्याला एका वर्षामध्ये जास्तीत जास्त रिटर्न देणारे स्टॉक कोणते हे काढायचं आहे. मी माझ्या बाजूला तर गुगल शीट तयार करून ठेवलं, त्यामुळे ते थोडं सोपं आहे. परंतु तुम्हाला ते गुगल शीट वापरायला जमणार नसेल तर तुम्ही ही लिस्ट डाउनलोड करू शकता. CSV लिस्ट आहे, एक्सेल मध्ये ओपन होते. आपण बघूयात आता आजच्या घडीला ह्या लिस्टमध्ये
इथे तुम्हाला स्क्रीनवरती एक महत्वाचा पॉईंट लक्षात घ्या. या स्क्रीनवरती एका वर्षात रिटर्न्स मिळालेले हा जो कॉलम आहे तो इथे नाही आहे स्क्रीनवरती. ठीक आहे, इथं 30 दिवसांचा चेंज दिलेला आहे. 30 दिवसांमध्ये किती वर खाली गेला हा हा पॉईंट दिलेला आहे, हा नंबर दिलेला आहे. पण एका वर्षाचा रिटर्न या स्क्रीनवर नाहीये, पण ही डाउनलोड केल्यानंतर या एक्सेल मध्ये तो कॉलम आहे जो आपल्यासाठी महत्वाचा आहे. दिस इज दॅट कॉलम. ओके, आपल्याला हे बघायचं आहे. आपण आता काय करणार आहोत, मी दोन सांगितलेले मुद्दे आहेत की याला पहिले तर सॉर्ट करणार आहोत आपण बेस्ड ऑन रिटर्न्स. तुम्हाला दिसेल RVNL हा स्टॉक 200% वर गेलेला आहे. ओके, आपण डेटा करूया सॉर्ट. शेवटचा जो पॉईंट आहे 365 दिवसांचा रिटर्न, लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट. ओके, आता इथे परत टॉपला काही स्टॉक डॅश आलेला आहे. हा यासाठी आला असेल की मागच्या वर्षी हे स्टॉक्स अस्तित्वात नसतील, नवीन स्टॉक्स असतील, त्यासाठी हे सोडून द्या, त्याचा रिटर्न आपल्याला दिलेला नाहीये. उदाहरणार्थ बघा, जिओ फायनान्सचा नवीन IPO आहे, टाटा टेक हा नवीन आहे. त्यामुळे हे स्टॉक्स आपण ऑब्व्हियसली सोडून देणार, कारण यांचा एका वर्षाचा रेकॉर्डच नाही आपल्याकडे. हे सोडून दिलं. आता IRFC, BSE, सुझलॉन, प्रेस्टिज हे दिसत आहेत, पण आपण आणखीन एक रूल लावला होता की 400 रुपयापेक्षा अधिकचे स्टॉक्स आपल्याला हवे. तो एक फिल्टर आता लावूया, ग्रेटर दॅन 400. इकडे आले BSE, प्रेस्टिज, कल्याण ज्वेलर्स, नासगाव डॉक, ट्रेंट, RVNL, रेक लिमिटेड हे आलेले आहेत. आता या स्टॉक्स मधले बरेचसे तुम्हाला या पोर्टफोलिओ मध्ये माझ्या दिसतील, ते तुम्हाला मी तर दाखवतो. त्याचे रिटर्न्स तुम्हाला दिसतात. आपण परत अकाउंट करूया. ओके, प्रेस्टिज तुम्ही तिथे पाहिला, तो स्टॉक होल्डिंग मध्ये आहे फ्रायडे स्ट्रॅटेजीचा. आता सध्या 148% प्रॉफिट मध्ये आहे. REC लिमिटेड हा पण स्टॉक तुम्ही तिथे पाहिला. ट्रेंड हा स्टॉक तुम्ही तिथे पाहिला, हा 77% प्लस मध्ये आहे. जिओ हा वेगळ्या कारणासाठी घेतलेल्या स्ट्रॅटेजीमध्ये नाही. नॅसडॉक तुम्ही पाहिला, काल मी ग्रुपवरती टाकलेले आहेत. RVNL आपण घेतलेले आहे. डिक्सन आपण मागच्या आठवड्यात घेतलेले आहे, ऑलरेडी 30% ताप आहे. RVNL हा आता मागच्या आठवड्यात घेतलेला आहे, तो 5% चलत आहे. आणि आज आपण घेतला आहे, हे घेतलं कल्याण ज्वेलर्स. सर कल्याण ज्वेलर्स. कल्याण मी या अकाउंटमध्ये नाही घेतलं. या account मध्ये. तर असा हा रिटर्न जो आहे, मी जर बघितलं याचा मध्ये पण ठेवलेलं. हे साधारणतः इन्व्हेस्टर म्हणून 4-5 आसपास असेल. प्रॉफिट ऑलरेडी 2 लाख असेल. इथेच तुम्हाला दिसेल साधारणतः 7-8 स्टॉक्स बुक केलेलं प्रॉफिट जे आहे, बुक कसा केलेला आहे, मी याच्यात तुम्हाला मी सांगितलं 25% पेक्षा जास्त प्रॉफिट झाला तुम्ही ते विकत व्हायचे. त्यानंतर मी काही प्रॉफिट बुक झालेला आहे, ते तुम्हाला कॉन्सर्न मध्ये दाखवू शकतो. पब्लिक लिंक असेल ज्याच्यात तुम्ही प्रॉफिट लॉसची लिंक सुद्धा चेक करू शकता. त्याला सर तुमचा वॉइस क्लिअर येत नाही. आवाज नाही येतो मला. आता आला आवाज सर. येतो माझा सगळ्यात येतो का? पावसामुळे चालेल का? पावसाचं. तर आहे का? असे हे स्ट्रॅटेजीचे रिटर्न जर तुम्ही बघितले तर आताच्या घडीला 70% CAGR प्रमाणे हे चाललेलं आहे. 70% CAGR मी कबूल पण केलेला आहे. तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की 50% CAGR आपल्याला याच्यामध्ये
अपेक्षित आहे. तर ही स्ट्रॅटेजी चालू केल्यावरती जवळपास आता 10 महिने झालेले आहेत. म्हणून 70% प्लस मध्ये ही स्ट्रॅटेजी चाललेली आहे. दुसरे अकाउंट जे आहे भालचंद्र वाघ, माझे हे पहिल्या बॅचचे कोर्सचे नंबर होते. त्यांनी ही स्ट्रॅटेजी सेम चालू केली 2 लाख कॅपिटल घेऊन. बरोबर त्यांनी 25,000 ठरवलं होतं. तर त्यांनी प्रॉफिट आतापर्यंत बुक केलेला ऑलमोस्ट 0च्या आसपास आहे. त्यांचा ओपन प्रॉफिट आहे साधारणतः 90,000 प्लस आहे. भालचंद्रजी आहात तुम्ही इकडे? हाय सर. हॅलो सर, आवाज म्यूट झालाय. हॅलो, हा येतो मला आवाज. हा आला सर. बाकीच्यांनी पण कॅमेरा ऑन केला तर बरं पडेल, ज्यांना शक्य आहे त्यांना. हा सर. शेअरिंगचं हे असेल तर तुमची स्क्रीन शेअर करून द्या ना. म्हणजे दोन तुमचं कुठला अकाउंट आहे तुमचं? झिरो तसं नाही आहे वाटतं. नाही, एम स्टॉकचं आहे सर. एम स्टॉक. स्टॉकचं. हो, 2 मिनिटं. तुमच्या अकाउंटमध्ये स्पेसिफिकली फक्त यांचं जे अकाउंट आहे त्याच्यात फक्त ही स्ट्रॅटेजीज त्यांनी ट्रेड केलेली आहे. त्यामुळे थोडंसं क्लीन असेल माझ्यापेक्षा. आणि दोन याच्यात थोडे मिनिटं. बाकीच्या स्ट्रॅटेजीचे पण क्लटर आहे. 2 मिनिटं दाखवतो. शेअरिंग कर. जय गुजर यांना काहीतरी प्रश्न आहे. थोडा वेळ थांबा, आपण एवढं डिस्कस केल्यावर लगेच प्रश्न घेऊ. सर दाखवू सर. हा, ते तुमची स्क्रीन दाखवा बरं. माझी स्क्रीन स्टॉप करतो मी थोडा वेळ. अच्छा, मोबाईलवरती गेलाय. ओके. हा सर, ते माझ्या त्याच्यात दिसत नव्हतं. ओके, दिसते सगळ्यांना मोबाईल स्क्रीन? ओके. हो सर, दिसतंय. ओके, स्टॉक्स दाखवा ना आपले. 8 गेनर दिलेले आहेत इथे. एक युजर लिहिलेला आहे. ओके, पुन्हा तेच आहेत REC, प्रेस्टीज. सर 2 मिनिटं. तर हे होल्डिंग्स. ओके. डिक्सॉन 11,000 प्रॉफिट. BSC मागच्याच आठवड्याचा आहे. ज्युनियर बीज हा 85% आहे. नॅसडॉक 3,800. हे तुमची लिस्ट, हे लास्ट ट्रेडिंग प्राइस दिसते मला वाटते. 2 मिनिटं सर. होल्डिंग्स नाही आहे, म्हणजे प्रॉफिट लॉस नाहीये. ही स्टॉकची लिस्ट आहे. 2 मिनिटं. खाली पोर्टफोलिओला क्लिक करा. खाली हा. ओके, त्या इक्विटीवर क्लिक करा. दिसेल BSC इज 1,800 रुपये लॉस. डिक्सॉन इज 6,000 प्रॉफिट. फॅक्ट 12,000 प्रॉफिट. फॅक्ट ऍक्च्युली आज एक्झिटला येऊ शकत होता, पण अजून आला नाही. तर पुढच्या आठवड्यात एक्झिट करायला लागेल आपल्याला. सर ठीक आहे, याच्यातली क्वांटिटी एक्झिट केली काय आपण? क्वांटिटी कमी केली. ओके, गुड. ज्युनियर बीज हा तर फंड आहे. नॅसडॉक तुमचा 69% प्रॉफिट मध्ये. BFC तुमचा 19% प्रॉफिट मध्ये. प्रेस्टीज 64% प्रॉफिट मध्ये. REC 18% मध्ये. ट्रेंट 63% प्रॉफिट मध्ये. आणि बस झालं. ओके, तर असं जर बघितलं तर साधारण हा जानेवारी पासून आतापर्यंत यांनी जो केलेला आहे तो 95 किती चाललेला? 85. अच्छा, तुम्ही बुक केलेला 10,000 म्हणून 85 दिसला. हो सर, बुक केलंय सर. करेक्ट, आज बुक केलं मी, त्याच्यामुळे 95. साधारणतः 40% रिटर्न मध्ये चालू आहे हे. आता थोडंसं कॅपिटल बद्दल बोलूया. तुम्हाला तोही प्रश्न असेल की कॅपिटल किती वापरायचं. तर साधारणतः प्रत्येक स्टॉकला तुम्ही 25,000चं कॅपिटल ठेवलेलं आयडियल आहे. एकदम कमी कॅपिटलने सुरू करणं पण थोडं प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं, कारण काही स्टॉक्सच 4,000 5,000 हजाराचे आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला क्वांटिटी किती घ्यायची हा प्रश्न पडेल. एका वेळी 7 ते 8 स्टॉक्स आपल्याकडे येऊ शकतात. सुरुवात आपण 5 ने केली तरी. तर साधारणतः 1.5 लाखाच्या कॅपिटलची सुरुवात असेल तर बरं आहे. कॅपिटल तुम्ही हळूहळू वाढवा, जसं प्रॉफिट बुकिंग होऊन जाईल. झालेला प्रॉफिट जो आहे तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये पुश केला पाहिजे.
कारण तो तुमचा सुरक्षित राहील आणि वाढायला सुरुवात होईल. म्युच्युअल फंडचं मी जसं तुम्हाला सांगितलं तसं फंड बजारचं एक अकाउंट आहे. स्क्रीन शेअर. सगळा झालेला प्रॉफिट जो तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये टाकायला स्टार्ट करा. म्युच्युअल फंडचं अकाउंट एक ओपन करून द्या फंड बजारचं. त्याचं ऍप तुमच्या हातात असेल तर तुमची स्वतःच्या टायमिंग प्रमाणे कधी तुम्ही वाटेल ती अमाऊंट बँकेतून इकडे पुश करू शकता. तुम्हाला कोणाकडे एजंटकडे जायची आवश्यकता नाही, फॉर्म भरायची आवश्यकता नाही. हे डायरेक्ट ऑनलाईन होऊ शकतो. कॅपिटल तुम्हाला कधी वाटलं की आता अजून एक स्टॉक बाईंगला येतोय, कॅपिटल शॉर्ट आहे, तर सगळ्यात जास्त रँक असलेला तुम्ही स्टॉक विकून कमी रँकचा स्टॉक विकत घ्यायचा असेल तर तसं कॅपिटल रोटेट करू शकता. शक्यतो या कामासाठी वेगळं डीमॅट अकाउंट ठेवायमध्ये वेगळे नोंदी ठेवायला लागणार. कारण एकापेक्षा अधिक डीमॅट अकाउंट ओपन केले तरी काही प्रॉब्लेम नाही. सगळ्यात सोपं आणि कमी खर्चाचं आहे झिरो अकाउंट. त्याची ओपनिंगची प्रोसेस आणि लिंक तुम्हाला पाठवू शकतो कॉल झाल्यानंतर. हा स्विंग ट्रेडिंगचा एकूण बिझनेस प्लॅन असतो. तुम्हाला योग्य स्टॉक योग्य पद्धतीने घेऊन पुढे जायचं असतं. दुसरे एक अनाउन्समेंट मी करतो. स्विंग ट्रेडिंग तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्हाला माझ्या कोर्सलाही जॉईन करता येईल. त्याच्यामध्ये मी वेगळी स्ट्रॅटेजी शिकवतो. ही स्ट्रॅटेजी शिकवत नाही. याच्यात आपल्याला स्टॉक सिलेक्शनचे वेगळे मेथड्स आहेत आणि एंट्री पॉईंट एक्झिट पॉईंटचे पण वेगळे मेथड आहेत. याच्यात थोडंसं कमी कॅपिटलने पण तुम्ही सुरू करू शकता. ओके, हे सगळं मी त्याच्यामध्ये शिकवतो त्या कोर्समध्ये. हा कोर्स 3 महिन्याचा कोर्स आहे. त्याचे फ्रायडेला एकदा आठवड्यातनं सेशन्स होतात. त्याच्यात 1 वर्ष तुम्हाला हँड होल्डिंग मिळतात. तुम्ही मला केव्हाही कॉल करू शकता. ग्रुपमध्ये आपण इंटरॅक्ट करतच राहतो. तुमच्या फॅमिलीची फायनान्शियल प्लॅनिंगची कन्सल्टन्सी पण मी फ्रीमध्ये करू शकतो. तुम्हाला गायडन्स हवा असेल की म्युच्युअल फंड्स कुठे करावेत, किती करावेत, इन्शुरन्स पॉलिसीज आहेत का, चांगल्या आहेत का, त्याचा रिव्ह्यू करायचा असेल. त्याचबरोबर मी एक ई बुक रिस्टार्ट बोर्ड मराठीमध्ये देतो. काही जण आता हे जे अटेंडीज आहेत त्यांना ऑलरेडी मी दिलेलं आहे ई कोर्सच्या वेबसाईटच्या माध्यमातून. आणि IPO स्ट्रॅटेजीचं जे बुक आहे ते सुद्धा मी फ्री इंग्लिशचं काही ज्यांना नसेल त्यांना मी ते देऊ शकतो. कोर्सची फी 4,999 आहे 3 महिन्याची. पण जसं मी म्हटलं होतं सुरुवातीला एक अनाउन्समेंट आहे, जी बोनस अनाउन्समेंट आहे. आज किंवा पुढील काही तासात जे कोर्सला एनरोल करतील त्यांना मी या कोर्सच्या फी मध्ये 40% डिस्काउंट जाहीर करतो आहे. म्हणजे हा कोर्स तुम्हाला फक्त 2,999 मध्ये जॉईन करता येईल. ओके, फक्त पहिल्या 10 रजिस्ट्रेशन साठी ही ऑफर आहे. ठीक आहे, आपल्या कोर्समध्ये ज्यांना यायचं असेल त्यांनी कृपया मला लगेच आता कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर लिंक पण मी लगेच पाठवून देईल. आजच्या जॉईन केलं तर तुम्हाला हा डिस्काउंट ऑफर मिळेल. पुन्हा हे डिस्काउंट ऑफर राहणार नाही. डिस्काउंट असेल पण इतका जबरदस्त असेल की नाही हे नाही सांगता येणार मला. तर याचा नक्की विचार करा. आणि आता आपण काही डोन्ट्स ऑफ द स्टॉक मार्केट हे पण बघूयात की काय नाही करायचं. स्ट्रॅटेजी तुम्हाला कितीही छान वाटली, स्विंग ट्रेडिंग हे खूप अट्रॅक्टिव्ह वाटलं तरी सुद्धा काही गोष्टी निश्चित लक्षात ठेवा. नेव्हर बॉरो टू इन्व्हेस्ट ऑर ट्रेड. कुणाकडनं घेऊन कर्ज ठेवून लोन अंगावर घेऊन ट्रेडिंग करू नका किंवा कुठलाही बिझनेस करू नका. ब्रेकिंग रूल्स इज बॅड, नॉट हॅव्हिंग रूल्स इज क्राईम. म्हणजे रूल आपण बनवतो रूल आणि रूल स्वतःच तोडतो आणि मग लक्षात येतं अरे मी हा नियम बनवला होता, मी हा का तोडला. पण नियम नसणे हे मात्र अजिबातच चांगलं नाही आहे. नियम असावेत, नियम लिहावेत आणि त्याप्रमाणे तुम्ही ट्रेडिंग करावे. ट्रेडिंग हा बिझनेस आहे. एकतर सिरियसली करा, नाहीतर करू नका. सरळ म्युच्युअल फंडचा अकाउंट ओपन करा आणि म्युच्युअल फंडमध्ये रेग्युलर पैसे टाकत द्या. म्युच्युअल फंड सुद्धा तुम्हाला चांगले फंड घेतले तर 15 ते 20% रिटर्न दर साल दर्शकांना देऊ शकतो, जो की महागाईच्या दुप्पट आहे. तो सुद्धा चांगलं वेल्थ बिल्डिंग करून देऊ शकतो. ट्रेडिंग करायलाच पाहिजे असं काहीही नाही. ट्रेडिंग हे मॅजिक नाही, ट्रेडिंग ही मेहनत आहे. फ्री आणि पेड टिप्स देणाऱ्यांपासून लांब राहा, कारण ह्या सगळ्या टिप्स ज्या आहेत त्या त्यांच्या फायद्यासाठी असतात. स्पेक्युलेटिव्ह ट्रेडिंग ज्याला इंट्राडे म्हणतात, फ्युचर्स आणि ऑप्शन म्हणतात, ते करत असाल आणि तुम्ही नवीन असाल तर प्लीज करू नका. अनुभवी व्यक्तीने हे केलेलं चांगलं, नवीन व्यक्तीसाठी हे खूप धोकादायक आहे. ते एवढं सांगून मी आता माझा आजचा टॉपिक संपवतो. ओके, बरोबर 1 तासात आपण हे कम्प्लीट केलेलं आहे. आता मी तुमच्या शंका घेण्यासाठी फ्लोर ओपन करतो. सर माझं सर ते अकाउंट ओपन झालंय लॅपटॉप आपल्या स्क्रीनवर. शेअर करू का 2 मिनिटं? हॅलो, मी स्टॉप करतो.
हा. तोपर्यंत तुम्हाला काही शंका मगाशी मला एक कोणीतरी हँड रेस केलेला दिसला. विजय गुगरे. तुम्ही विचारू शकता तुमचा प्रश्न माईक ऑन करून. आता इथे तर तुम्ही डायरेक्ट याला जाऊ शकता, P&L रिपोर्ट, प्रॉफिट अँड लॉस रिपोर्ट. डावीकडे एम स्टॉकच्या डावीकडे जे मेनू आहे तिथे. ते आजचं आहे. इथे ड्रॉपडाऊन मध्ये लास्ट फायनान्शियल इयर का किंवा डेट रेंज टाका, लास्ट 7 days ना. हा तिथे कस्टमला दाखवले. तिथे 1 जानेवारी टाका, तुम्ही 1 जानेवारी पासून केलं ना सुरू. कस्टम जॉईन करा. हॅलो. हा बोला. हा सर, नमस्ते सर. मी या सेशन नंतर तुम्हाला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकतो का? आपल्या ग्रुपवरती नंबर आहेच आहे माझा. हा, येस त्यावरती हे डिस्कशन झाल्यानंतर मी उद्या. करेक्ट. हे बघा, तर हे बघा. रिअलाइज प्रॉफिट 3,500 लॉस दिसतो आणि अनरिअलाइज प्रॉफिट 90,000. हे मी म्हटलं. ओके. जे आता जी स्ट्रॅटेजी त्याबद्दल काय तुम्हाला शंका आहे का? हा सर, मला बोलतोय विजय, माझ्याशी बोलतोय का? आता जे मी एक्सप्लेन केलं त्याबद्दल काय डाऊट आहे का? नाही सर, ऍक्च्युली म्हणजे कॅपिटल म्हणजे रिगार्डिंगच होतं, पण मी ते तुमच्याशी उद्या पर्सनल कॉन्टॅक्ट करून मला बोलायचं होतं. स्ट्रॅटेजी समजली ना? स्ट्रॅटेजीचं हो समजली, छान समजवलं. पण काही गोष्टी होत्या ज्या तुम्ही ऍक्च्युली एंडिंग मध्ये सांगितलेत सुद्धा, तेच माझ्या डोक्यामध्ये होतं. तर ते जरा डिटेलमध्ये उद्या पर्सनली विचारून घेतो तुम्हाला. चालेल, काय हरकत नाही. ओके, थँक्यू. आणखीन कोणाला काय डाऊट आहे का? तर मला काय कसं? विचारायचं होतं. हा बोला. हा, तर सॉरी लेट जॉईन केलं. अच्छा, मला काय नाही, विचारायचं होतं सर, तुमची ओळख मी करून देतो. थांबा. नीता मॅडम या पहिल्या बॅचच्या आमच्या मेंबर आहेत. भालचंद पेजींच्याच बरोबर त्या जॉईन केल्या होत्या आणि त्यांचा एक युट्यूबवर इंटरव्ह्यू पण आहे मी टाकलेला. काही लोकांनी तुमच्यापैकी पाहिलंही असेल. तर त्या जवळपास मला वाटतं तर त्यांनी शिकायला सुरुवात करून स्विंग ट्रेनिंग शिकायला सुरुवात करून 7-8 महिने झाले असतील मॅडम. हो सर. ओके. 7-8 महिन्यामध्ये मला वाटतं त्यांनी 70-80 हजाराचं कॅप. मॅडम तुम्हीच सांगा तुमचा अनुभव. नाही, पहिलं कमी होतं माझं कॅपिटल. आता वाढवत माझं 2 याच्यामध्ये आहे ते 1,30-35च्या आसपास वगैरे आहे कॅपिटल आता सध्या. 1,30,000च्या आसपास. हो ओके. हो हो हो. आणि प्रॉफिट साधारण तुमचा एवढ्या काळात प्रॉफिट 7-8 महिन्यात? 7-8 महिन्यामधले 2 महिने तर मी केलंच नव्हतं. ट्रेडिंग जरा थोडं बिझी होती. पण या याच्यामध्ये जवळजवळ नाही म्हटलं तर 20-25च्या आसपास वगैरे आहे. 20च्या आसपास. 20,000-25,000. ओके. हा, छान. 20-22 हजार तर आहेत. म्हणजे एक 15 ते 20% तुम्ही प्रॉफिट हो काढलेला आहे म्हणजे. हो सर. छान. 6 महिन्यामध्ये 15 ते 20% म्हणजे तुमचं टार्गेट आहे 30 ते 40% वार्षिक. हो सर. ओके, गुड. ऑल द बेस्ट. आणि मध्यंतरी त्यांच्या थोडं फॅमिली इश्यूज मध्ये त्यांना वेळ मिळाला नाही, हे माहिती आहे. नाहीतर आता त्यांचा प्रॉफिट थोडा अधिक असला असता. पण ठीक आहे. स्विंग ट्रेडिंगचा बिझनेस यासाठीच मी सांगतो लोकांना की तुम्हाला वाटेल तेव्हा तुमच्या दुकानाचं शटर तुम्हाला डाऊन करता येतं. इतर बिझनेसेस मध्ये तुम्हाला दुकान उघडायचंच आहे रोजच्या रोज जाऊन. करेक्ट. तर त्यासाठी पण मी लोकांना सांगतो की मोठा दुसऱ्या बिझनेसचे रिस्क घेण्यापेक्षा स्विंग ट्रेडिंगच्या बिझनेसमध्ये नक्कीच काहीतरी तथ्य आहे. ओके. हा मॅडम. प्रत्येक वेळेला तुम्ही देताय गायडन्स, त्याच्यामुळे मला तेवढा कॉन्फिडन्स वाढतो. 2 महिने ब्रेक घेऊन सुद्धा मी आता करू शकते तेवढाच कॉन्फिडेंटली. ते मला खूप म्हणजे असं बरं वाटतं ते. थँक्यू सो मच. स्ट्रॅटेजी बद्दल काय शंका आजच्या? हा सर, नाही मला स्ट्रॅटेजी बद्दल नाही, मला एक थोडंसं विचारायचं होतं की आपलं याच्याच बद्दल विचारायचं का दुसरं विचारू शकते मी? नाही, विचारा ना, लोकांना फायदा होईलच ना त्यात. सर, आपण बीज घेतो आणि ETF, समजा आता सिल्वर बीज तुम्ही सांगताय आणि सेम सिल्वर ETF मध्ये पण एकाच वेळेला आपण एंट्री करू शकतो
की एकच काहीतरी घ्यायचं असं? सिल्वर बीज आणि सिल्वर ETF एकच आहे, फक्त ETF तुम्ही जो बघताय तो दुसऱ्या कंपनीचा असेल. ओ, सिल्वर अच्छा. बीज हा निप्पॉनचा ETF आहे. अच्छा, ओके. दोन्ही ETFच आहेत, फक्त सिल्वर हा. बीज हा ब्रँड निप्पॉनचा आहे. सिल्वर ETF तुम्ही बघताय तो कदाचित HDFC वगैरेचा असेल. अच्छा. हा, सगळ्या ETF ची यादी तुम्हाला बघायची आहे तर तुम्हाला आता मी भालचंद्रजी मी स्क्रीन शेअर करतो. हा, तसंच ते NSE 50 स्टॉक दाखवतात तसं त्याचं पण दाखवू शकतात का? हा 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 बघा, NSE मध्ये जाऊन तुम्ही ETF असं सर्च टाका गुगलला, हम्म. एक्सचेंज ट्रेडेड फंड्स. हे सगळे ETF ची यादी आली बघा. आता इथं अंडरलाईंग ऍसेट काय आहे ते तुम्ही सॉर्ट करा. की तुम्हाला सिल्वर जिथे दिसेल हा हा हा. हे बघा, गोल्ड, हा सर. आहे बघा, सिल्वर ETF हा ऍक्सिसचा आहे. सिल्वर ETF हा दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीचा असेल, हा निप्पॉनचा आहे. सगळे सिल्वर ETF फक्त त्यांचे प्राइसेस थोडे तुम्हाला वेगळे वेगळे दिसतील, पण पर्सेंटेज ग्रोथ वगैरे सगळं सेम दिसेल. ओके 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 सर. त्यातल्या त्यात हा प्रिफर का करावा, कारण हा सगळ्यात जुना आहे निफ्टीचा. मी तो सांगतो कारण त्याला व्हॉल्यूम पण बऱ्यापैकी असतं. तुम्हाला प्राइसिंग वगैरे बाईंग सेलिंगला योग्य मिळू शकतो, एवढंच. ओके. ठीक आहे, आणखीन काही शंका कोणाची? सर मला एक क्वेश्चन आहे. आपण ते स्टॉक सिलेक्ट केले 5 फर्स्ट वाले, तर त्याच्यात एंट्री वगैरे घ्यायचं काय रूल्स असतो की कसं असतं त्यावेळी? नाही, एंट्री काही नाही. तुम्ही फ्रायडेला किंवा मंडेला डोळे झाकून एंट्री घ्यायची, काही प्राइस असू दे. ओके. त्याच्यात ते काहीच करायचं नाही. चार्ट बघायचं नाही, काही नाही. फंडामेंटल्स बघायचे नाही, काहीही बघायचं नाही. ओके ओके ओके. सर, फक्त एवढंच फ्रायडेला की एंट्री घेऊन पण चालते का? फ्रायडेला पण चालते, मंडेला पण चालते. जसं तुम्हाला ज्याला वेळ असेल त्याने फ्रायडेला घेतली तर बरं पडतं. कारण आता हेच बघा ना, कुठला तो स्टॉक आजचा कल्याण ज्वेलर्स. भालचंद्रजींना मेसेज किती वाजता केला मी? सर एक वाजेपर्यंत. एक वाजता आम्ही बघितला तो एंड ऑफ मार्केट शेवटच्या 10 मिनिटांमध्ये 5% वर गेला. ओके, असं आणि हे फर्स्ट टाइम नाही घडलेलं, भालचंद्रजीला माहिती आहे. असं घडतच असतं. पण ठीक आहे, मंडेला घेतल्याने असं आता एखाद्या व्यक्तीला फ्रायडेला वेळच नसेल, तो विकेंडला ठरवणार असेल आणि मंडे मॉर्निंगला घेणार असेल, तर थोडा 1-2-5% रिटर्नचा फरक पडणार आहे. आणि तेवढी रिस्क झेलण्याची जी स्ट्रॅटेजीमध्ये तेवढी हे आहे, काय म्हणतात त्याला, स्ट्रॅटेजीमध्ये तेवढं आपल्याला फ्लेक्झिबिलिटी आहे. 2-5% मागे पुढे होणार आहे. आपण एनिवेज 50% टार्गेट करतोय, त्याच्यामुळे काही नाही प्रॉब्लेम, थोडं मागे पुढे. ऋग्वेद खोपकर यांनी चॅट मधून प्रश्न पाठवलाय. माय क्वेश्चन इज व्हॉट इफ आवर टायमिंग इज रॉंग फ्रॉम फर्स्ट ट्रेड इटसेल्फ, इज देयर अ वे टू अवॉइड सच सिनारियोज बेस्ड ऑन टेक्निकल्स? ऋग्वेदजी, टेक्निकल्स, नरगिस मॅडम तुमचा पण एक प्रश्न आहे, एक मिनिट त्या प्रश्नाला उत्तर केले त्याच्यानंतर तुम्ही विचारू शकता प्रश्न. ऋग्वेदची, टेक्निकल्स आणि फंडामेंटल्स ही मेथोडॉलॉजी जी आहे ती मी माझ्या कोर्समध्ये शिकवतो. ती कम्प्लिटली वेगळी स्ट्रॅटेजी आहे. आणि ट्रेडिंगमध्ये किंवा कुठल्याही बिझनेसमध्ये मेन गोष्ट हीच आहे की तुम्ही एकदा एक रूल ठरवला की मग त्या रूलला डिव्हिएट करणारा दुसरा रूल त्याच्यामध्ये घुसवलं की थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे या स्ट्रॅटेजीमध्ये आता भालचंद्रजींच्या समोर मी जवळपास 6 महिने 7 महिने हे करतो की याच्यात आम्ही चार्ट बघितला आणि मग असं म्हटलं की अरे आता हा टॉप 5 ला तर आलेला आहे, पण याच्या चार्टमध्ये याची कॅन्डल लाल दिसते, याची कॅन्डल बेरिश दिसते, की ह्याचा तर मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली आलाय. यापैकी काहीही मिक्स करायचं नाही. त्याला 10% लॉस झाला तर तो झेलण्याची आपली तयारी आहे. मॅक्सिमम 5 पैकी एखादा स्टॉक असं होऊ शकतं. त्यामुळे तसं बघितलं तर एकूणात तुमचा 2% लॉस होऊ शकतो एका स्टॉकला 10% ड्रॉप झाला तर. त्याच्यामुळे हे अवॉइड करणं आपण नाही सांगू शकत. म्हणजे एखाद दिवशी इलेक्शनचा रिझल्ट आहे किंवा असं काय आहे तर त्या काळात तुम्ही सुरू नका करू, एवढं मी सांगू शकतो. की तुम्हाला जर माहिती आहे एखादी इव्हेंट येणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये, त्याच वेळेस नका सुरू करू. थोडंसं ते इव्हेंटचं जे अनसर्टन्टी आहे किंवा जो काही डेंजरस काळ आहे तो सोडून द्या. आता पुढच्या महिन्यात बजेटची तारीख अनाऊन्स होणार आहे, ठीक आहे, तुम्हाला वाटलं तर बजेटचा काळ सोडून द्या, बजेट डिक्लेअर झाल्यावर मग सुरू करा. पण स्पेसिफिकली टेक्निकल्स बघून मग स्पेसिफिकली अवॉइड करणं तो काळ
हे थोडंसं शक्य नाहीये. याच्यामध्ये पहिल्याच ट्रेड पासून मध्यंतरी भालचंद्रजींचा अनुभव विचारा, त्यांना काही काळ -15,000 पर्यंत बघायला लागलं. भालचंद्रजी बरोबर आहे? हो 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 सर. लॉस बुक केला त्यांनी निम्म्या क्वांटिटीमध्ये एका स्टॉकमध्ये. त्यावेळेस बरेच दिवस टोटल पोर्टफोलिओ 2-2.5 लाखाचा -10,000 -15,000 बरेच दिवस होता. हम्म. ते हो सर. स्ट्रॅटेजीचा एक भाग आहे. त्याच्यामुळे तुम्ही राईट टाइमला एंटर कराल. आणि यासाठीच मी सांगितलं की मी ह्याच्या स्टॉक्स तुम्हाला देऊ शकत नाही. या स्ट्रॅटेजीमध्ये मी तुम्हाला काय देऊ शकतो, फार तर टॉप 15 टॉप 20 स्टॉक्सची यादी मी तुम्हाला ऑटोमॅटिक दर आठवड्याला पुरवू शकतो. त्याच्याने काय होईल, मी तुम्हाला हा विका तो विका सांगू नाही शकत, कारण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे. तसं आज भालचंद्रजींनी फॅक्टमध्ये निम्मा प्रॉफिट घेतलेला आहे, कारण त्यांनी घेऊन वेळ झालाय, त्यांना 25% प्रॉफिट झालेला आहे. पण जो आज सुरू करेल त्याच्यासाठी समजा फॅक्ट टॉप 5 असेल आणि इथून तो खाली पडणार असेल तर त्याची एंट्री आज होईल आणि ते चुकीच्या पॉईंटला होईल. हा तुमचा मुद्दा बरोबर आहे. परंतु आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये जे एवढे सगळे नियम टेस्ट केलेले आहेत ते सगळे त्याची काळजी घेतील. त्यामुळे एक्स्ट्रा टेक्निकलचं नॉलेज इथे नका लावू. टेक्निकलचं नॉलेज वेगळ्या स्ट्रॅटेजीत लावा, वेगळ्या अकाउंटमध्ये लावा, ते चालेल. पण याला मिक्स नका करू कुठल्या स्ट्रॅटेजीत. ओके ऋग्वेदजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलो का मी? ओके, माईकचा बहुतेक प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. जर माईक ऑन असेल तर होत असेल तर बोलून पण येतात. नगेश मॅडम, तुमचा प्रश्न आहे काय? हा सर, मला टोटली मी फ्रेश आहे या बाबतीत. तर मिनिमम इन्व्हेस्टमेंट किती ठेवावी सुरुवातीला काय? हा स्विंग ट्रेडिंगचा कोर्स जर जॉईन करायचा असेल तर त्याच्यामध्ये मी शिकवतो की 50,000 तरी ठेवा. कशासाठी? की तुम्ही 2-3 महिन्यामध्ये प्रॉफिट करायला जेव्हा सुरू कराल तर त्या प्रॉफिटचं जे अमाऊंट आहे त्याच्यातनं तुमची कोर्सची फी वसूल झाली पाहिजे किमान. म्हणजे 2-3 हजार प्रॉफिट दिसल्यावर आपल्याला थोडं बरं वाटतं, मोटिवेशन येतं कुठलंही काम करायला. नाहीतर मग तुम्ही कॅपिटल 10,000 ठेवणार, प्रॉफिट 200 रुपये होणार, त्याच्याने आपल्याला मोटिवेशन पण नाही मिळत. अच्छा, ठीक आहे. आणि सर कोर्स कधीपासून चालू होतोय तुमचा हा जो आहे कोर्स तो? आपला नेक्स्ट फ्रायडेला ह्याच वेळेस असणार आहे. दर आठवड्याला सेशन आपले फ्रायडेचे अच्छा, सेशन असतात. आठवड्यातून एकच दिवस असणार आहे का? आठवड्यातून एकच दिवस सेशन असणार आहे, 9:15 ते 10:30 साधारण. तर त्याला तुम्ही जॉईन करणार असाल तर तुम्हाला मी कोर्स जॉईनिंगची लिंक जसं म्हटलं तसं मी पाठवतो. आणि आज जॉईन केलं तर तुम्हाला ऑब्व्हियसली डिस्काउंट वगैरे पण त्याचा क्लेम घेता येईल. नाही, तुम्ही मी टोटली फ्रेश असून मला व्यवस्थित समजलेलं आहे. जे काय सांगितलं ते अगदी छान एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तुम्ही. त्याच्यामुळे थँक्यू सो मच. ओके ओके, वेलकम. आणि इथे फ्रेशर मध्ये तुम्हाला आता ह्या मगाशी मानसी मॅडम होत्या. मानसी मॅडम, तुमचा अनुभव सांगा ऍज अ फ्रेशर. मला काही रिलेट होते का? तुम्ही फ्रेश होतात या बाबतीत? माईक तुमचा बंद आहे. माईक बंद आहे. मलाही याचं काहीच नॉलेज नव्हतं. पहिल्यांदा मी फ्रेशच होती शेअर मार्केटमध्ये, पण सरांची पद्धत आहे खूप छान. आणि कधी म्हणजे एका कॉलवरती पण ते अवेलेबल असतात. काही आपल्याला सुरुवातीला डाऊट्स असतात, त्याच्यामुळे आपल्याला इझी पडतं खूप सारं की कसं करायचं आहे काय. त्यामुळे सरांची तर खूपच हेल्प होते. आणि मग ते हळूहळू आपला कॉन्फिडन्स वाढत जातो खूप सारा, आणि एकदम असं इझी होऊन जातं. थोडंसं काम करायला लागेल, पण एवढं मात्र आहे. त्यांच्या बॅच मेंबर्स, मानसी मॅडमचे बॅच मेंबर्स असतील तर त्यांनी ते सांगतील इकडे की सगळ्यात जास्त डाऊट्स विचारणारे त्याच होत्या सेशन. तर ते डाऊट्स विचारणं हे चुकीचं नाहीये, ते उलट पुढे जाण्याचं तुमचं एक इंडिकेटर आहे. नीता मॅडमचं मी सेम सांगेन, डाऊट्स खूप विचारायचे, ते विचारलंच पाहिजे. ठीक आहे, आणखीन कोणी आहे का? कुणाला काही शंका आहे स्ट्रॅटेजी बद्दल किंवा जनरल कोर्स बद्दल? आणि ट्रेडिंग करायलाच पाहिजे असंही नाही, परत मी ते सांगतो. ज्यांना वाटतं की ट्रेडिंग मध्ये खूप छान रिटर्न आहेत, जर तुमचं इन्व्हेस्टमेंट नसेल म्युच्युअल फंड्समध्ये तर म्युच्युअल फंड्सचं अकाउंट ओपन करून घ्या. त्यासाठी हेल्प लागली तर मला डेफिनेटली कॉन्टॅक्ट करा. तर ते ओपन करून सुद्धा इव्हन आता नीता मॅडमचे किंवा मानसी मॅडमचे पण म्युच्युअल फंड ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट्स आहेत. असं नाही की त्या ट्रेडिंगच्या सपोर्टवरतीच काही प्लॅन्स करतायत पुढचे, असं नाहीये. म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला महागाईच्या तिप्पट दराने सुद्धा रिटर्न्स मिळणार आहेत फ्युचरमध्ये. भारताचे भवितव्य खूप उज्ज्वल आहे. आता जे दिसतंय ते तुम्हाला ऑलरेडी आपण महासत्तामध्ये म्हणतो, त्यात काही म्हणजे ते काही फक्त पॉलिटिकल अजेंडा नाहीये, ते खरी गोष्ट आहे. मॅन्युफॅक्चरिंग फंडचा अजून काही डिफॉ आलेला आहे. तर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पुढच्या 5 वर्षांमध्ये भारतात खूप काम होणार आहे, खूप फॅक्टरीज ओपन होणार आहेत, खूप लोकांना एम्प्लॉयमेंट मिळणार आहे.
आणि फॉरेन इन्व्हेस्टर्स धडाधड आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट करतायत. आपल्या लोकांनी पण कराव्यात आणि त्यातून फायदा मिळवावा. आणि भारत महासत्ता होताना सगळ्या नागरिकांनी पण त्याच्यामध्ये सहभागी झाला तर ते एकूण भारताची ग्रोथ होईल, नाही तर ती फक्त काही टॉपच्या काही लोकांची ग्रोथ राहील आणि बाकी आपण सामान्यच्या तिथेच खाली राहू. तर तसं होऊ नये. त्यामुळे ट्रेडिंग करणं हा जरी तुमच्या डोक्यात डाऊट असला तरी म्युच्युअल फंड बाबतीत डाऊट ठेवू नका. म्युच्युअल फंड मध्ये डेफिनेटली इन्व्हेस्ट करा. करत नसाल तर, आणि केली असेल पण तुम्हाला ते सोपं वाटत नसेल तर फंड बाजारचा ऍप ओपन करून घ्या. त्याच्या थ्रू तुम्हाला अगदी एका क्लिकच्या थ्रू तुम्हाला वाटेल तेव्हा थोडेफार एक्स्ट्रा पैसे पटकन तुम्ही 500,000 रुपये पुश करू शकता म्युच्युअल फंड्समध्ये. आणि ते दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागेल. स्वतःचा बिझनेस टाकला तर त्याला कामाला लागायला कधी कधी 6 महिने 1 वर्ष लागतं. म्युच्युअल फंड हा असा बिझनेसच ट्रीट करा त्याला, जो दुसऱ्या दिवशीपासून प्रॉफिट जनरेट करायला सुरू करतो. ओके, आणखीन काही तुम्हाला डाऊट आहे? जी, you are still here, right? जे तुमचा अजून एक डाऊट आहे, युजिंग स्क्रीनर्स टू फिल्टर आउट स्टॉक्स. आम्ही स्क्रीनर्स वापरतो. स्विंग ट्रेडिंगचे कोर्स आहे त्याच्यात मी स्क्रीनर शिकवतो. पण आजच्या स्ट्रॅटेजीमध्ये त्यापैकी काही करायचं नाही. आजच्या स्ट्रॅटेजीला सरळ आपण NSEच्या वेबसाईटवरून डाउनलोड करून सॉर्टिंग करून आपली लिस्ट करू शकतो त्या फ्रायडेची. आणि पुढच्या फ्रायडे पासून आपल्याला आपला पोर्टफोलिओतला रिटर्न्स प्लस ती लिस्ट दोन्हीचा एकत्रित करून डिसिजन घ्यायचे. पहिल्या आठवड्यात तुम्हाला फक्त ती लिस्ट पुरेशी आहे. राईट देन, ठीक आहे. तर ज्यांना कोर्सला जॉईन करायचं त्यांनी मला डेफिनेटली वेगळा मेसेज करा. आपला कोर्सचं टायमिंग हेच राहणार आहे. पुढच्या आठवड्यापासून स्विंग ट्रेडिंगचा कोर्स याच वेळेस राहील. फ्रायडे 9 ते 10. आणि पुढे जाऊन या स्ट्रॅटेजी बद्दलही काही शंका असतील तर त्या सुद्धा आणखीन क्लिअर होत जातील. आणि याच्यात सुद्धा काही प्रॅक्टिकल अडचणी येऊ शकतात तुम्हाला डेफिनेटली. तर आपण ग्रुपमध्ये टाका, त्याचं उत्तर द्यायचा जास्तीत जास्त प्रयत्न. ठीक आहे, ठीक आहे. आता डाऊट नसतील तर यू कॅन लीव द सेशन. थँक्यू फॉर जॉईनिंग. हॅव अ नाईस वीकेंड. गुड नाईट सर. काही डाऊट असतील तर थांबू शकता. थँक्यू, गुड नाईट. काही डाऊट असतील तर मागे थांबू शकता. मी Good night, आहे sir. आणखी काही वेळ. गुड नाईट. अविनाश सर, बोला. सर तुम्ही ह्याचं रेकॉर्डिंग शेअर करू शकाल का? ऍक्च्युली मी ना स्टार्टिंगचं एक 5-10 मिनिट्सचं माझं मिस झालेलं. या मीटिंगची रेकॉर्डिंग शेअर होऊ शकेल का? हो हो, ओके, होईल. ग्रेट. चालेल. थँक्यू सो मच. गुड नाईट. बाय. बाय.